नमस्कार. इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस. ॲफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस, होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. पहा, आपण वाक्यांमध्ये एम, इज, आर ही क्रियापदे वापरतो आणि वाक्यांचे वाचन करतो, लिहितो. तर ज्या वाक्यांमध्ये आपण एम, इज, आर ही क्रियापदे वापरून जी वाक्य लिहितो, वाचतो, त्यांना ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस असे म्हणतात. एक्झाम्पलसाठी आपण बघूयात. आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. मी शिक्षक आहे. त्यानंतर दॅट इज अन एलिफंट. दॅट इज अन एलिफंट. तो हत्ती आहे. तो हत्ती आहे. दोज आर डॉग्स. दोज आर डॉग्स. ते कुत्रे आहेत. ते कुत्रे आहेत. या तिन्ही वाक्यांमध्ये आपण एम, इज, आर ही क्रियापदे वापरलीत. ही होकारार्थी वाक्य आहेत. यानंतर यालाच ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात. आता पुढे आपण बघणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्सेस. ज्या वाक्यांमध्ये एम, इज, आर या क्रियापदानंतर नॉट वापरले जाते ते वाक्य नकारार्थी होते. एम, इज, आर ह्या वर्बनंतर नॉट लावून जे वाक्य तयार होते ते नकारार्थी वाक्य होते. याच्या उदाहरणाखातर आपण याचे एक्झाम्पल बघूयात. आय एम नॉट अ टीचर. आय एम नॉट अ टीचर. मी शिक्षक नाही. मी शिक्षक नाही. एम नॉट. एम समोर नॉटचा वापर झाला, त्या निगेटिव्ह वाक्य तयार झालं. मी शिक्षक नाही. त्याच्यानंतर दॅट इज नॉट अन एलिफंट. दॅट इज नॉट अन एलिफंट. तो हत्ती नाही. तो हत्ती नाही. इज नॉट. इज नॉटचा वापर झाला आणि निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. दोज आर नॉट डॉग्स. दोज आर नॉट डॉग्स. ते कुत्रे नाहीत. आर नॉट. आर समोर नॉट वापरलं, निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. ते कुत्रे नाही. अशा प्रकारे एम, इज, आर समोर नॉट लावल्यानंतर ते वाक्य निगेटिव्ह नकारार्थी तयार होते. तर पुढे आपण बघूयात व्हिडिओमध्ये. रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस लाऊडली. खाली काही वाक्य दिली आहे, त्याचं आपण मोठ्याने वाचन करूया. बघा. आय एम नॉट अ टीचर. आय एम नॉट अ टीचर. आय एम अ डॉक्टर. आय एम अ डॉक्टर. बघा, याच्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यामध्ये एम समोर नॉट वापरला आहे. आय एम नॉट अ टीचर. मी शिक्षक नाही. आय एम अ डॉक्टर. मी काय आहे? मी डॉक्टर आहे. हे आहे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य. आय एम नॉट अ टीचर. मी शिक्षक नाही. आय एम अ डॉक्टर. मी डॉक्टर आहे. वी आर नॉट ओल्ड. वी आर नॉट ओल्ड. वी आर यंग. वी आर यंग. आता ह्याच्यामध्ये ओल्ड आणि यंग हे अपोजिट वर्ड्स आहे. म्हातारा, तरुण. तर बघा, वी आर नॉट ओल्ड. आम्ही म्हातारे नाहीत. वी आर यंग. आम्ही तरुण आहोत. तर या ठिकाणी वाक्याचा अर्थ न बदलता या ठिकाणी होकारार्थीमध्ये पण वाक्याचा अर्थ बदललेला नाही. वी आर नॉट ओल्ड. आम्ही म्हातारे नाही. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स वी आर यंग. आम्ही तरुण आहोत. वी आर यंग. यू आर नॉट वीक. यू आर स्ट्रॉंग. यू आर नॉट वीक. यू आर स्ट्रॉंग. या ठिकाणी पण वीक अपोजिट स्ट्रॉंग. या ठिकाणी पण अपोजिट वर्डचा वापर झालेला आहे. यू आर नॉट वीक. तू अशक्त नाही. यू आर स्ट्रॉंग. तू मजबूत आहेस. अशा ठिकाणी पहिलं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्सेस अँड द सेकंड sentences is affirmative sentences. Rekha is not short. She is tall. Rekha is not short. She is tall. रेखा ही ठेंगणी नाही. She is tall. ती उंच आहे. Short, tall, opposite word. The first sentences is negative sentences and the second one is affirmative sentences. She is tall. This is not a pencil.
This is not a pencil. This is a pen. This is a pen. This is not a pencil. ही पेन्सिल नाही. This is a pen. हा पेन आहे. First one is negative sentence and second one is affirmative sentence. She is not thin. She is not thin. She is fat. ती बारीक नाही, ती लठ्ठ आहे. पहिलं आहे निगेटिव्ह सेंटेन्स आणि नंतर अफर्मेटिव्ह सेंटेन्स. He is not my friend. He is not my friend. तो माझा मित्र नाही. तो माझा मित्र नाही. He is your friend. He is your friend. तो तुझा मित्र आहे. तो तुझा मित्र आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा निगेटिव्ह सेंटेन्स त्यानंतर अफर्मेटिव्ह सेंटेन्स अशा दोन्ही प्रकारच्या वाक्यांचं या ठिकाणी रीडिंग केलेलं आहे. आता आपल्याला व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत शॉर्ट फॉर्म ऑफ वर्ब. शॉर्ट फॉर्म ऑफ द वर्ड, क्रियापदांची संक्षिप्त रूपे. पहा या ठिकाणी इज नॉट. इज नॉट हे आपण वाक्यामध्ये इज हे क्रियापद वापरतो, त्याच्यासमोर नॉट हे क्रियापद वापरल्यानंतर ते निगेटिव्ह सेंटेन्स तयार होते. तर इज नॉट याचा शॉर्ट फॉर्म आहे इजंट. म्हणजे वाक्यामध्ये आपण इजंट लावून सुद्धा वाक्याचं आपण वाचन करू शकतो, लेखन करू शकतो. इज नॉट, इजंट. आर नॉट, आरंट. आर नॉट, आरंट. आता इज नॉट आणि आर नॉट ही संक्षिप्त रूपामध्ये वापरलेली काही वाक्य बघूयात. यू आर नॉट वीक. यू आर नॉट वीक. You aren't weak. You aren't weak. He is not lazy. He is not lazy. He isn't lazy. He isn't lazy. Rucha is not tall. Rucha is not tall. Rucha isn't tall. Rucha isn't tall. We are not teachers. We are not teachers. We aren't teachers. We aren't teachers. She is not fat. She is not fat. She isn't fat. She isn't fat. यामध्ये आर नॉटचं दुसऱ्या याच्यामध्ये आपण शॉर्ट फॉर्म लिहून ते वाक्य आपण वाचलं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाक्याचा अर्थ बदलत नाही. नंतर ट्रान्सलेट अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस टू निगेटिव्ह सेंटेन्सेस. होकारार्थी वाक्य आहे, त्याचं रूपांतर आपल्याला नॉट लावून नकारार्थी वाक्यामध्ये करायचं आहे. बघा, आय एम अ फार्मर. आय एम अ फार्मर हा तुमचा घरचा गृहपाठ आहे. आय एम अ फार्मर. आय एम नॉट अ फार्मर अशा प्रकारे याचं निगेटिव्ह वाक्य तयार होईल. एमच्या समोर नॉट लावून आय एम नॉट अ फार्मर. Those are birds. Those are birds. याचं निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार होईल. Those are not birds. Those are not birds. He is your brother. He is your brother. He is not your brother. He is not your brother. This is an umbrella. This is an umbrella. This is not an umbrella. This is not an umbrella. The children are happy. The children are happy. The children are not happy. The children are not happy. These are red flowers. These are red flowers. These are not red flowers. These are not red flowers. That is a tiger. That is a tiger. That is not a tiger. That is not a tiger. बघा, आता अशा प्रकारे हे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आपल्याला ट्रान्सलेट करायचे आहे निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये. हा आपल्या वहीमध्ये होमवर्क करायचा आहे. आता व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत ट्रान्सलेट इनटू मराठी. काही वाक्य आहेत, काही वाक्य ही इंग्लिशमध्ये दिलेली आहेत, त्यांचं ट्रान्सलेशन आपल्याला मराठीमध्ये करायचं आहे. पहा.
That is not a mango. That is not a mango. तो आंबा नाही. एक्झाम्पलसाठी एक वाक्य करून दाखवलेलं आहे. That is not a mango. तो आंबा नाही. That is not a fox. That is not a fox. तो कोल्हा नाही. तो कोल्हा नाही. We are not farmers. We are not farmers. आम्ही शेतकरी नाही. आम्ही शेतकरी नाही. I am not your servant. I am not your servant. मी तुझा नोकर नाही. मी तुझा नोकर नाही. This is not my pen. This is not my pen. हा माझा पेन नाही. हा माझा पेन नाही. आता पहा, व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. ट्रान्सलेट इनटू इंग्लिश. काही वाक्य आहेत, काही वाक्य मराठीमध्ये दिलेली आहेत, ती आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. बघा, हे तुझे घर नाही. ही सगळी जी वाक्य आहेत ती निगेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल आहे. म्हणजे आपला निगेटिव्ह सेंटेन्सचा यामुळे सराव होईल. हे तुझे घर नाही. धिस इज नॉट युअर होम. धिस इज नॉट युअर होम. हा माझा ब्रश नाही. हा माझा ब्रश नाही. धिस इज नॉट माय ब्रश. धिस इज नॉट माय ब्रश. आपण शेतकरी नाही. आपण शेतकरी नाही. We are not farmers. We are not farmers. हे पेन चांगले नाही. हे पेन चांगले नाही. This pen is not good. This pen is not good. पहा, या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत. 4 वाक्य ही निगेटिव्ह सेंटेन्स आहेत. ही मराठीत दिलेली आहेत. त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला इंग्लिशमध्ये केलेलं आहे. याच्या आधी काही वाक्य इंग्लिशमध्ये दिलेली होती, त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला मराठीत करायचं होतं. तर हा घरचा होमवर्क समजून करायचा आहे. याच्यामुळे आपला ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आणि निगेटिव्ह सेंटेन्स याचा जास्तीत जास्त सराव होणार आहे. तर ही माझी शाळा नाही. ही माझी शाळा नाही. धिस इज नॉट माय स्कूल. धिस इज नॉट माय स्कूल. तर या ठिकाणी 5 वाक्य आहेत. धिस इज नॉट माय स्कूल. तर ह्याचं ट्रान्सलेशन आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये ते लिहून काढायचं आहे. तर असे व्याकरणाचे अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.